नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर कथा क्रमांक 86 सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे सीताफळ आणि शेतकरी. एकदा एका शेतकऱ्याने आपल्या दारासमोर सीताफळाचे झाड लावले होते. झाड छानपैकी वाढले होते. त्या झाडाला खूप गोड आणि मधुर सीताफळ आली. एके दिवशी शेतकऱ्याने त्यातील काही सीताफळे आपल्या मालकाला नेऊन दिली. मालकाला फळे इतकी आवडली की त्याने लगेच शेतकऱ्याच्या दारातील झाड उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले. 2च दिवसात ते झाड पूर्ण वाळून गेले. त्याला काही गोड किंवा मधुर फळे आलीच नाहीत. ही गोष्ट जेव्हा शेतकऱ्याला कळली तेव्हा तो म्हणाला, मालक, अदाशीपणे कोणती गोष्ट केले तर सगळ्यांचेच नुकसान होते. हे झाड जर माझ्या अंगणात राहिले असते तर आपणा दोघांनाही मधुर सीताफळे खायला मिळाली असती. या कथेचं तात्पर्य, जी वस्तू एका जागी फलदायी होते ती इतर ठिकाणी होत नाही. धन्यवाद.